Good morning, all. Yesterday, we had started our lesson, Speech on Indian Independence, and we had seen that Pandit Jawaharlal Nehru had delivered a lecture, a speech on Indian independence at midnight on 15th of August 1947. And he told us that there were so many, what I can say, challenges before us. He told about the past of India as well as the future of India. Let us see, let us go further, and we'll see the next part of his speech. At the dawn of history, I think this has been finished. This particular paragraph has been also finished. Let me see. Yes, we had finished it yesterday. Okay, so let's move towards the next paragraph. And in the last paragraph, he told us that are we brave enough and wise enough to grasp the opportunity or this opportunity of independence and accept the challenge of the future. म्हणजे पंडित नेहरूंनी आपल्याला प्रश्न विचारला होता, तेव्हाच्या लोकांना प्रश्न विचारला होता की आपण तेवढे पुरेसे शूर आहोत का, आपण पुरेसे बुद्धिमान आहोत का की या संधीचं सोनं आपल्याला करता येईल आणि आपलं भविष्याचं जे चॅलेंज आहे ते चॅलेंज आपल्याला स्वीकारता येईल. एवढे आपण शूर आहोत का, एवढे आपण हुशार आहोत का, असा प्रश्न ते आपल्याला विचारतात. Freedom and power bring responsibility. The responsibility rests upon this assembly. Assembly means sabha, a sovereign body, sarvabhaum body, representing the sovereign people of India. Before the birth of freedom, we have endured all the pains. Endured means sahan karne, bear, bear. All the pains. Pain means ज्याला म्हणू आपण दुःख, यातना, pains of labor, and our hearts are heavy with the memory of this sorrow. Some of those pains continue even now. Nevertheless, the past is over and it is the future that beckons to us now. Beckon means खुणेने बोलवणे. बघा पुढे पंडित नेहरू सांगतात आपल्याला, फ्रीडम अँड पॉवर ब्रिंग रिस्पॉन्सिबिलिटी. नाऊ वी हॅव गॉट फ्रीडम, वी हॅव बिकम इंडिपेंडंट, सो दॅट फ्रीडम अँड पॉवर ब्रिंग रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे आता आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि त्या स्वातंत्र्याने दॅट फ्रीडम अँड पॉवर ब्रिंग रिस्पॉन्सिबिलिटी टू अस. म्हणजे त्या स्वातंत्र्यामुळे आणि सत्तेमुळे आपल्यावर एक प्रकारची जबाबदारी आलेली आहे. स्वातंत्र्य म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे, दॅट इज गुड थिंग, बट दॅट फ्रीडम अँड पॉवर ब्रिंग रिस्पॉन्सिबिलिटी. आता त्या स्वातंत्र्याने आणि सत्तेने आपल्यावर एक जबाबदारी दिलेली आहे. द रिस्पॉन्सिबिलिटी रेस्ट अपॉन दिस असेंब्ली अँड दॅट पर्टिक्युलर रिस्पॉन्सिबिलिटी विल रेस्ट और दॅट रिस्पॉन्सिबिलिटी रेस्ट अपॉन दिस असेंब्ली. आणि ती जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, ती जी जबाबदारी आहे, ती या संपूर्ण असेंब्लीवर आहे, या संपूर्ण सभेवर आहे. अ सॉवरेन बॉडी रिप्रेझेंटिंग द सॉवरेन पीपल ऑफ इंडिया अँड दॅट असेंब्ली इज अ सॉवरेन बॉडी. म्हणजे ती जी असेंब्ली आहे, ती असेंब्ली सार्वभौम बॉडी आहे, सार्वभौम सभा आहे. अँड दॅट सॉवरेन बॉडी रिप्रेझेंटिंग द सॉवरेन पीपल ऑफ इंडिया. आणि ती जी सार्वभौम बॉडी आहे, ती सार्वभौम बॉडी संपूर्ण भारतामधील संपूर्ण सार्वभौम लोकांचं, भारतातील सार्वभौम लोकांचं ती प्रतिनिधित्व करत आहे. बिफोर द बर्थ ऑफ फ्रीडम we have endured all pains of labor, and before the birth of freedom, before freedom or before independence, we have endured all the pains of labor. म्हणजे स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर आपण कामाचे सर्व प्रकारच्या यातना, सर्व प्रकारचे दुःख सहन केले आहे. and our hearts are heavy with the memory of this sorrow. And now means when the memory of that sorrow just come into our mind, at that time our hearts become heavy. Our hearts become heavy because of the memory of that sorrow. म्हणजे ज्या काही कामाच्या यातना आपण उपभोगलेल्या आहे, ज्या काही यातना आपण सोसलेल्या आहे, त्या यातनांची जेव्हा आपल्याला आठवण येते, तेव्हा आपले जे अंतकरण आहे, ते अंतकरण दुःखाने
बरबरलेले असतात किंवा आपल्याला म्हणजे दुःख देऊन जातात जेव्हा त्या आठवणी येतात. Some of those pains continue even now, and some of those pains, not all the pains, but some of those pains will continue even now or even in our future. म्हणजे त्या पेन्स मधल्या काही पेन्स किंवा काही दुःख असे आहेत ते अजूनही आपल्याला सहन करावे लागणार आहेत. Nevertheless, the past is over, but still, पंडित नेहरू uh, told us here that nevertheless the past is over and it is the future that beckons to us now. परंतु तथापि nevertheless the past is over. आपला जो काही भूतकाळ आहे तो भूतकाळ आता म्हणजे जो काही भूतकाळ होता तो भूतकाळ आता संपलेला आहे. That past is over. And what is past? The past is we are not we have not got independence, means we are in what we can say in the regime of ब्रिटिश रूलर्स. म्हणजे जो काही पास्ट आहे आपण जे ब्रिटिश रूलर्सच्या कारकिर्दीमध्ये होतो, पारतंत्र्यामध्ये होतो, तो पारतंत्र्याचा काळ आता संपलेला आहे. अँड इट इज द फ्युचर दॅट बेकन्स अस. आणि आता आपलं फ्युचर आहे, आपलं भविष्य आहे ते आपल्याला खुणेने बोलवत आहे. आय होप दॅट यू आर गेटिंग. That future is not one of age or resting, but of incessant striving. Incessant means continuous. Incessant striving, striving म्हणजे प्रयत्न करत राहणे. So that we may fulfill म्हणजे पूर्ण करणे. The pledges we have so often taken and the one we shall take today. The service of India means the service of the millions who suffer. It means the ending of poverty and ignorance and disease and inequality of opportunity. The ambition of the greatest man of our generation has been to wipe every tear. Wipe म्हणजे पुसणे. Tear म्हणजे अश्रू. From every eye that may be beyond us. But as long as there are tears and suffering, so long our work will not be over. See now, that future is not one of age or resting, but of incessant striving, so that we may fulfill the pledges we have so often taken and the one we shall take today. So, how will be our life now? How will be our life now in our future? About that, Pandit Nehru told us here that that future is not one of age or resting. आणि आपल्याला ना आपलं भविष्य आपल्याला खुणावत आहे. आपलं भविष्य आपल्याला खुणावत आहे. अँड दॅट फ्युचर इज नॉट वन ऑफ एज. एज मीन्स म्हणजे आरामाचं, विश्रांतीचं ऑर रेस्टिंग. म्हणजे आपलं जे भविष्य आहे ते आता आरामाचं असणार नाही किंवा ज्याला म्हणू आपण एज म्हणजे कम्फर्टनेस असणार नाही, तर बट ऑफ इन्सेसन्स स्ट्रायव्हिंग. सो दॅट परंतु आता आपल्याला वी हॅव टू डू इन्सेसन्ट स्ट्रायव्हिंग. वी हॅव टू डू द वर्क इन्सेसंटली, कंटिन्युअसली. परंतु म्हणजे आपल्या भविष्यात आपल्याला आराम करायचा नाही किंवा आपल्या भविष्यात आपल्याला आराम मिळणार नाही, तर बट ऑफ इन्सेसंट स्ट्रायव्हिंग. परंतु आपल्याला कठीण परिश्रम करायचे आहे, म्हणजे सतत परिश्रम करत राहायचं आहे. सो दॅट वी मे फुलफिल द प्लेजेस वी हॅव सो ऑफन टेकन अँड द वन वी शॉल टेक टुडे. म्हणजे जर आपण नियमितपणे कंटिन्युअसली जर प्रयत्न करत राहू, परिश्रम करत राहू, तर निश्चितपणे वी मे फुलफिल द प्लेजेस वी हॅव सो ऑफन टेकन. म्हणजे ज्या काही प्रतिज्ञा आपण जेव्हा केव्हा घेतलेल्या आहे त्या प्रतिज्ञा आपल्याला पूर्ण करता येईल जर आपण इन्सेसंट स्ट्रायव्हिंग केलं. म्हणजे त्या प्रतिज्ञा आपल्याला तेव्हाच पूर्ण करता येईल until and unless we do not work incessantly or we do not strive incessantly. And if we strive incessantly, then definitely we may fulfill the pledges whatever we have taken, the pledges that we may fulfill and the one we shall take today. आणि आपण जेव्हा केव्हा आपण प्रतिज्ञा घेतल्या असतील तर त्या प्रतिज्ञा आपण पूर्ण करूच, जेव्हा जेव्हा घेतलेल्या प्रतिज्ञा. परंतु द वन वी शॉल टेक टुडे. आणि आजही आपण जी प्रतिज्ञा घेत आहोत किंवा घेणार आहोत ती सुद्धा प्रतिज्ञा आपल्याला पूर्ण करता येईल. परंतु आपल्याला त्याच्यासाठी वी हॅव टू वर्क इन्सेसंटली, वी हॅव टू स्ट्राईव्ह इन्सेसंटली. परंतु आपल्याला म्हणजे खूप प्रयत्न करावे लागतील.
न थांबता अविरतपणे प्रयत्न करावे लागतील. द सर्व्हिस ऑफ इंडिया मीन्स द सर्व्हिस ऑफ द मिलियन्स हू सफर. अँड we want to serve the India. We want to give our services to India. We want to dedicate our services to India. Means the services of the millions who suffer. म्हणजे आपण जे भारताप्रती आपली सर्व्हिस देणार आहे किंवा भारताची जी सेवा करणार आहे, इंडियाची जी सेवा करणार आहे, ती सेवा म्हणजेच द सर्व्हिस ऑफ द मिलियन्स हू सफर. म्हणजे भारताप्रती जी सेवा आपण आपली जबाबदारी पार पाडणार आहे, ती जबाबदारी म्हणजेच भारतामध्ये जे मिलियन्स ऑफ पीपल्स हू आर सफरिंग, मीन्स दॅट सर्व्हिस विल गो टू द सफरिंग मिलियन्स ऑफ पीपल. म्हणजे जी भारताबद्दलची सेवा आपण देणार आहे, ही सेवा म्हणजेच भारतामधले जे काही मिलियन्स ऑफ पीपल आहे, त्यांचं जे दुःख आहे, ते दुःख दूर करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. इट मीन्स द एंडिंग ऑफ पॉवर्टी अँड इग्नोरन्स अँड डिसीज अँड इनइक्वॅलिटी ऑफ अपॉर्च्युनिटी. आणि ती सेवा म्हणजे कोणती आहे, तर इट मीन्स द एंडिंग ऑफ पॉवर्टी. म्हणजे आपण कशासाठी प्रयत्न करणार आहोत, की इट मीन्स द एंडिंग ऑफ पॉवर्टी. भारतामध्ये जी गरिबी आहे, भारतामध्ये जे दारिद्र्य आहे, ते संपवण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. दारिद्र्य कधी संपेल किंवा कशी संपुष्टात येईल गरिबी भारतातली, त्याच्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. अँड इग्नोरन्स, जे अज्ञान आहे भारतामध्ये, ते संपवण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. अँड डिसीज, आणि भारतामधले जे रोग आहे, ते रोग आपण संपवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. अँड इनइक्वॅलिटी ऑफ अपॉर्च्युनिटी मीन्स द अपॉर्च्युनिटी वी हॅव नॉट गॉट द अपॉर्च्युनिटी इक्वल. Okay, we have not got equal opportunity to equal people, and that's why we have to stop that inequality of opportunity. म्हणजे आपल्या भारतातील लोकांना समप्रमाणात किंवा सारख्या प्रमाणात संधी मिळत नाही आहे. तर ती जी अनइक्वॅलिटी आहे अपॉर्च्युनिटी मधली, ती अनइक्वॅलिटी आपण आता संपुष्टात आणणार आहे. द अम्बिशन ऑफ द ग्रेटेस्ट मॅन ऑफ अवर जनरेशन has been to wipe every tear from every eye, and we have to fulfill the ambition, and that ambition of the greatest man. म्हणजे आपल्याला एक अम्बिशन पूर्ण करायची आहे, आणि ती अम्बिशन कोणाची आहे, तर दॅट अम्बिशन इज ऑफ द ग्रेटेस्ट मॅन. एका महान माणसाची एक महत्वाकांक्षा आहे. अम्बिशन मीन्स महत्वाकांक्षा आहे, आणि ती महत्वाकांक्षा म्हणजे दॅट मॅन बिलॉंग्स टू अवर जनरेशन. That greatest man belongs to our generation. Let me admit some students as they are waiting in our waiting room. Okay, so the ambition of the greatest man of our generation, म्हणजे जी एक महत्वाकांक्षा आहे आपल्या जनरेशन मधल्या एका महान माणसाची, जी महत्वाकांक्षा आहे, ती महत्वाकांक्षा आपल्याला पूर्ण करायची आहे. आणि ती महत्वाकांक्षा म्हणजे he has been to wipe every tear from every eye. Means his ambition is that to wipe every tear from every eye. म्हणजे त्याची जी महत्वाकांक्षा आहे, ती महत्वाकांक्षा म्हणजे त्यांना असं वाटते की आपण प्रत्येक डोळ्यातून निघणारे अश्रू आपण पुसले पाहिजे किंवा आपण पुसण्यास समर्थ असले पाहिजे. ही जी त्यांची अम्बिशन आहे, ती अम्बिशन आपण पूर्ण करणार आहे. दॅट मे बी बियॉन्ड अस, बट as long as there are tears and suffering, so long our work will not be over. Then further, Pandit Nehru told us that that may be beyond us, means to wipe every tear from every eye. That may be beyond our limitation. That may be beyond us. म्हणजे प्रत्येक डोळ्यातून गळणारे जे अश्रू पुसणं आपल्या आवाक्याबाहेरच असू शकते. दॅट मे बी बियॉन्ड अस, बट as long as there are tears and suffering, so long our work will not be over. But if there are suffering and there are tears in the eyes of our Indian people, our work